अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, आज आहे वसुबारस आणि वसुबारसच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या देखील आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करू दे आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरभराट राहू दे, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, उद्या 29 तारखेला आहे धनत्रयोदशी आणि ह्या दिवशी आपण धन्वंतरी देवांची पूजा करतो. समुद्र मंथनाच्या वेळी जी 14 रत्न बाहेर पडली होती त्यापैकी 5वं रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी. भगवान धन्वंतरीने देवांना अमृत दिलं होतं आणि रोग व्याधी यापासून मुक्तता होण्याचं वरदान देखील दिलं होतं. म्हणूनच या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्याबरोबर धन्वंतरी देवतांचं देखील पूजन करतो. कारण बघा, आपलं जे हे शरीर आहे, आपलं निरोगी शरीर हेच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्यावरती आणि आपल्या घरातल्यांवरती कोणताही आजार येऊ नये किंवा मग व्याधी येऊ नये यासाठी आपल्याला भगवान धन्वंतरी जे आरोग्याचे देवता आहेत, यांची आपण ह्या दिवशी पूजा करतो. आता या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपण जी धन्वंतरी देवतांची पूजा करणार आहोत, त्याचबरोबर आपण सोनं चांदी जे काही घेतलेलं आहे त्यांची देखील आपण पूजा करणार आहोत या दिवशी. तर बघा, आपण जी ही पूजा करणार आहोत त्याआधी जोपर्यंत आपल्या घरातली अलक्ष्मी घराबाहेर जात नाही, तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही. म्हणजे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जी माता लक्ष्मींच्या स्वागतासाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा यासाठी आपण जी पूजा करणार आहोत, त्याआधी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे, जो आपल्या घरातील अलक्ष्मीला बाहेर काढेल. म्हणजे आपल्या घरातली जी दरिद्रता आहे त्याला बाहेर काढेल. जो आपल्याला ही आपली जी पूजा आहे, मुख्य पूजा माता लक्ष्मींच्या स्वागतासाठी जी आपण पूजा करणार आहोत त्याआधी आपल्याला करायचा आहे. तर तो उपाय कोणता करायचा आहे तोच आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, आपण ही जी पूजा करणार आहोत धनत्रयोदशीची, संध्याकाळी आपण पूजा मांडणी करण्याआधी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तुम्ही जर ऑफिसला जाणार असाल तर ऑफिसवरून जेव्हा याल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे पूजा मांडणी करण्याच्या आधी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर तुमचं जे घर आहे पूर्ण संपूर्ण म्हणजे तुमचं एक खोलीचं असू देत किंवा 7-8 खोलीचं असू देत, पूजा पूजा मांडणी जिथे करणार आहात फक्त तेवढाच भाग नाही तर आपल्याला संपूर्ण घर पूजा मांडणी करायच्या आधी झाडून घ्यायचं आहे. कोपऱ्यापासून म्हणजे सगळ्या रूममधून कोपऱ्यापासून सुरुवात करून आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे पूर्ण झाडत झाडत आपल्याला यायचं आहे आणि हा कचरा जो आहे तो मुख्य दरवाजावरती आपल्याला जमा करायचा आहे. आता ह्या कचऱ्यामध्ये केस असतील, केस तर असणारच त्यात काही शंकाच नाही. केस असतील, त्याचप्रमाणे काही कागद वगैरे असतील छोटे छोटे, तर ते आपल्याला सगळे बाजूला करायचे आहेत. आणि जी धूळ आहे, खाली जी जमा झालेली धूळ असते ती धूळ आपल्याला एका कागदामध्ये जमा करायची आहे. आता ही जी धूळ आपण जमा केलेली आहे कागदामध्ये, तिला आपण हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्याची पुडी बांधून आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी तुला मार्गस्थ लावत आहे, तू तुझ्या मार्गाला निघून जा. आणि ही जी पुडी आहे ती तुमच्या कचऱ्याच्या डब्यात टाकायची आणि तुमचा जो काही ड्राय सगळा कचरा आहे तो आपल्याला घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. म्हणजे तो डस्टबिनला देखील तुम्हाला हळदी कुंकू वाहून की मी तुम्हाला तुमच्या मार्गाला लावत आहे, तुम्ही तुमच्या मार्गाने निघून जावं, असं बोलून आपल्याला तो डब्बा जो आहे, आपला डस्टबिन जो आहे तो घराच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं सणाचे दिवस आहेत, तर कचऱ्याचा डबा जो आहे तो बाहेर कसा ठेवणार. तर बघा, ही जी अलक्ष्मी आहे तिला आपण विधिवत अगदी आपल्याला तिला मार्गी लावायचं आहे. त्यामुळे हा उपाय केल्यानंतर आपल्याला त्याच वेळेला तिला बाहेर काढायचं आहे. कारण त्यानंतर आपण जी आपली माता लक्ष्मी आहे त्यांना आपण आपल्या घरात जे आहे ते स्वागत करणार आहोत. त्यामुळे हा उपाय झाल्यानंतर आपल्याला डस्टबिन आहे तो आपल्याला घराच्या बाहेरच ठेवायचा आहे. कारण कसं होतं की आपण जो आपला ड्राय कचरा आहे तो आपण आपल्या घरातच ठेवतो, मान्य आहे. पण आणि दुसऱ्या दिवशी जे आपले सफाई कामगार येतात त्यांच्याकडे आपण देतो. पण आपल्याला हा जो उपाय आहे तो झाल्यानंतर त्याच वेळेला आपल्याला जी ही अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर काढायची आहे. तर मग बघा, तुमच्या बिल्डिंगच्या खाली जर ड्राय बकेट म्हणजे ड्राय कचरा टाकण्यासाठी जर बकेट वगैरे ठेवत असतील तर त्यामध्ये तुम्ही नेऊन टाकलात कचरा आणि तुमचं तुमचं जे बकेट आहे ते घेऊन आलात घरी तरी पण चालेल. पण त्याच दिवशी आपल्याला हा किंवा मग तुमच्या घराच्या बाहेर जर जागा असेल तर तिथे तुमचा जो कचऱ्याचा डस्टबिन आहे तो बाहेर ठेवा. पण आपल्याला त्याच वेळेला हा जो कचरा म्हणजे जी अलक्ष्मी आहे ती आपण बाहेर त्याच वेळेला आपल्याला काढायची आहे. आपल्याला आपल्या घरात ठेवायची नाही आहे. याची काळजी आपण ह्या म्हणजे उद्याच्या दिवशी तरी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर आपल्याला हा कचरा जो आहे तो काढायचा आहे
पण त्याला हळदी-कुंकू जे आहे ते वाहायचं नाही आहे. कचऱ्याच्या डब्याला पण आपल्याला हळदी-कुंकू वाहायचं नाही आहे. कारण बघा घर दुसऱ्याचं आहे. आपल्याला त्यांची दरिद्रता घालवायची नाही आहे. आपल्याला आपल्या मागची दरिद्रता घालवायची आहे. त्यामुळे आपण हा कचरा मारल्यानंतर कचऱ्याच्या म्हणजे आपल्या डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर डस्टबिन उचलून बाहेर ठेवायचं आहे. तुम्ही तुमच्या मार्गाला निघून जा बोलून. हा डस्टबिन आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. त्याला हळदी-कुंकू जे आहे ते वाहायचं नाही आहे. हे करून झाल्यानंतर आपली जी काही धनत्रयोदशीची पूजा आहे ती आपल्याला त्यानंतर विधिवत जी आहे ती करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा मासिक धर्म असेल तर मग मिस्टरांना किंवा मग मुलगा, मुलगी कुणाला कोण असेल घरात त्यांना सांगा करायला. आणि जर सुतक असेल तुम्हाला तर सुतकामध्ये बघा लांबचं जरी कोण असेल ना तरी देखील करता येणार नाही. कारण बघा सुतकाच्या पिरियडमध्ये जे काही धार्मिक कार्य केली जातात ना ती तशी धरण्यात नसतात. त्यामुळे सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही हा उपाय. पण जर मासिक धर्म असेल तर मग दुसऱ्या कोणाला तरी घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी सदस्याला हा जो उपाय आहे तो करायला सांगा. आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बघा प्रेग्नेंट असाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. कारण हा उपाय आहे, उतारा नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. फक्त बघा सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. आणि ज्यांचं भाड्याचं घर आहे त्यांना मी सांगितलं की फक्त कचरा जो आहे तो काढून आपल्याला कचऱ्याच्या डब्यात टाकून त्याला हळदी-कुंकू व्हायचं नाही आहे. तसंच आपल्याला तो कचऱ्याचा डबा बाहेर नेऊन ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हा अगदी सुंदर असा उपाय आहे. तुम्ही म्हणजे अगदी म्हणजे ही अलक्ष्मी आहे, दरिद्रता आहे, तिला अगदी रीतसर मार्गी लावण्याचा हा चांगला उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी म्हणजे पूजेच्या आधी आपल्याला हा करायचा आहे. तर बघा अगदी सोपा असा उपाय आहे जो आपल्याला सगळ्यांना उद्या संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल आणि माता लक्ष्मींचा आपल्या घरात प्रवेश होईल. आपल्याला व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.